नमस्कार, मी आहे मनस्वी आणि स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आज 1-1.5 महिन्यामधून आम्ही कॉलेजचं दर्शन घेतलं होतं कारण की आम्हाला बुक्स घ्यायचे होते म्हणून. तुम्ही एवढी सफेदी की चमकार कावर बनून आला आज? काय प्रदोष? कुठं पण आम्हाला असं नाव वगैरे टाकायचं असलं ना, आमच्या मधली एक जण सगळ्यांची नावं टाकते आणि सगळ्यांचीच साईन करते. पण आमच्या मॅडम आहे ना, आज खूप दिवसातून कॉलेजला आले म्हणून त्यांचं डोकं काही चालत नव्हतं, म्हणून माझ्या नावापुढे स्वतःची साईन करून टाकली आणि स्वतःच्या नावापुढे माझी साईन करून टाकली. लायब्ररीत आम्हाला जायचं असतं पण कोणतं पुस्तक घ्यायचं असतं हे आम्हाला काही माहित नसतं. ह्या लायब्ररीमध्ये सगळ्यात अवघड काम म्हणजे ना पुस्तक शोधणे. फायनली अथांग प्रयत्न करून लायब्ररी असू नाही तर दुसरं काही पण आमचं फोटो काढणं चालूच राहतं. एक जण आपली हाईटचं पाहतं, एक जण आपल्याला बसवायचं पाहतं आणि एक जण पोजचं पाहतं. त्यानंतर आम्ही नाही तर थोडीशी नखरे करत एक व्हिडिओ बनवत होतो पण ती काय आमच्या लाईन झाली नाही. बुकची फाईन भरून कसं वाटते दोघींना? किती भरली तू? 60 रुपये 71 रुपये हिला कसं वाटलंय फाईन भरून? वाईट वाटतंय. मला वाटलं होतं की 34 रुपये होते पण इथं 37 झाले. 37 झाले. 34 झाले नाही, ते. मला वाटलं 32 होते. एक एक्स्ट्रा आणलं म्हणलं 34 झाले तर झाले पण 1 रुपया कमी पडला. एक महिन्याची फाईन पडते आमच्या पोरीला. एवढं निर्लज्ज पोरी आहेत ना. आम्ही अभ्यास करतो. हे एवढं जास्त अभ्यास करतात ना, डायरेक्ट यांना पुस्तकांची फाईन पडते. फाईन पुढचं FYचं क्लिअरन्स राहिलं आहे ना, TY ला TY आम्हाला म्हणते तुम्ही लई हुशार. मी ऑलरेडी घेतला आहे. मला वेळ नसते. फालतूचा वेळ लय असतो हिच्याकडं, कामासाठी वेळ नसतो. फालतूचं नाही, प्रत्येक काम आपल्या टाइम टेबल मध्ये असतं. TY बरं का. 2 वर्ष पुरीला वेळ भेटलेला नाही. माझी FYची फी ऑनलाईन दाखवत नव्हतं, काहीतरी इश्यू होता म्हणून एवढं सारं सरांनी हँडबुकला खराब केलं. फायनली FYचा रिझल्ट मला TY ला भेटला. त्यानंतर आम्ही गेलो होतो मसाला पुरी खायला आणि आमच्या ह्या पोरीला आहे ना आज होता उपवास म्हणून तिने काही खाल्ली नाही पण आम्ही दोघींनी मस्त मसाला पुरी खाल्ली. त्याच्यानंतर आमची तिघींची सवारी निघली होती कापड बाजारामध्ये कारण आम्हाला घ्यायचे होते, म्हणजे मला घ्यायचा होता कुर्ता सेट घ्यायचा होता एक ऑफिससाठी. सो त्याच्यासाठीच आमची सवारी आज कापड बाजारामध्ये निघली होती. पूर्ण कापड बाजार ढुंडाळला पण आम्हाला जसा पाहिजे ना तसा कॉर्ड सेट काही मिळाला नाही. नाविलाज म्हणून दुसरा कॉर्ड सेट घेतला आणि पुन्हा रूम वरती आले आणि संध्याकाळच्या वेळेला ना माझं एक फ्लिपकार्टचं पार्सल आलं होतं सो ते रिसीव्ह केलं. तर चला आजचा ब्लॉग कितीच संपवते. टाटा बाय बाय.